गोंदिया शहर आज इतिहास रच गया। आदिवासी समाज का जन सैलाब आज सड़कों पर उतर आया। इंदिरा गांधी स्टेडियम से लेकर जिलाधिकारी कार्यालय तक नजारा एकदम ऐतिहासिक था। कहना गलत नहीं होगा, गोंदिया ने आज अब तक का सबसे बड़ा मोर्चा देखा। गोंदिया शहर के इतिहास में आज का दिन सुनहरे अक्षरों में लिखा जाएगा, जहां आदिवासी समाज के 30,000 से भी अधिक लोग सड़कों पर उतर आए अपनी आवाज बुलंद करने के लिए। हमारे हक पर कोई डाका नहीं डाल सकता, इस नारे के साथ गोंदिया की गलियां गूंज उठी। 1.5 किलोमीटर लंबा मोर्चा, जगह जगह आदिवासी बंधुओं की भीड़, महिलाओं, बुजुर्गों, युवाओं की विशाल भागीदारी। पूरा गोंदिया शहर आज आदिवासी एकता के रंग में रंग गया। मोर्चा था, लेकिन ये सिर्फ प्रदर्शन नहीं था, ये था आक्रोश का सैलाब। एक ऐसा सैलाब जिसने सरकार को भी सोचने पर मजबूर कर दिया। आदिवासी समाज का साफ कहना है, धनगर, बंजारा और गोवारी समाज को आदिवासी वर्ग में शामिल नहीं किया जाए, क्योंकि ये हमारे हक, हमारी पहचान और हमारे आरक्षण पर सीधा हमला है। इंदिरा गांधी स्टेडियम से शुरू हुआ यह भव्य मोर्चा जब जय स्तंभ चौक से होकर जिलाधिकारी कार्यालय पहुंचा तो सड़कों पर सिर्फ एक ही नजारा था। हजारों की तादाद में आदिवासी समाज का महासागर। हर हाथ में झंडा, हर आवाज में जोश, हर नारे में एक ही संदेश, हमारे अधिकारों से कोई समझौता नहीं। सुरक्षा व्यवस्था पर नजर। इतनी बड़ी भीड़ को संभालने के लिए पुलिस प्रशासन भी सतर्क नजर आया। हर चौक चौराहे पर पुलिस का भारी बंदोबस्त। वाहतूक व्यवस्था बनाए रखने के लिए पुलिस को करनी पड़ी तारेवर की कसरत। फिर भी आदिवासी समाज का जोश किसी चीज से कम नहीं हुआ। आमगांव देवरी विधानसभा क्षेत्र के विधायक संजय पुराम ने साफ शब्दों में कहा, अगर किसी ने हमारे आरक्षण पर हाथ डालने की कोशिश की तो आदिवासी समाज खामोश नहीं बैठेगा। हमारे हक को छीनने की कोशिश करने वालों को गोंदिया से लेकर दिल्ली तक जवाब मिलेगा। खरं म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून आदिवासी समाजामध्ये वेगवेगळ्या समाजाचे लोक घुसण्याचा प्रयत्न करत आहेत। आज धनगर असेल, बंजारा असेल, ते देखील आम्ही स्वतः आदिवासी आहोत अशा प्रकारचा ते प्रयत्न करत आहेत। शासनावर ते दबाव टाकत आहेत, परंतु आम्ही त्यांच्या दबावाला बळी पडणार नाही। आज महाराष्ट्राचे 25ही आमदार आदिवासी समाजाच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत। कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही कुठल्याही समाजाला आदिवासीमध्ये समाविष्ट होऊ देणार नाही। आदिवासी समाजाच्या पाठीशी समस्त आमदार, समस्त खासदार खंबीरपणे उभे आहेत। पूर्ण आदिवासी समाज, कर्मचारी संघटना, राजकीय संघटना या सर्वांच्या माध्यमातून आज हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। हा मोर्चा मुळातच आदिवासींचा मोर्चा आहे। याच्यामध्ये कुठलाही राजकारण, राजकीय मोर्चा नाही, हा सामाजिक मोर्चा आहे। आणि या सामाजिक मोर्चामध्ये स्वयंप्रेरणेने आपापल्या गाडी करून लोक या ठिकाणी आलेले आहेत। कोणीही या मोर्चामध्ये कोणालाही आणलेले नाही। आदिवासी समाज स्वतः या ठिकाणी मोर्चामध्ये आलेला आहे। ही एकच मागणी आहे का आमच्या आदिवासी समाजाची संस्कृती, आमचे रीतिरिवाज, आमची बोलीभाषा, आमची परंपरा ही वेगळी आहे, इतर समाजापेक्षा भिन्न आहे। आम्ही खेड्यापाड्यात, जंगलात, पहाडात राहतो आणि पहाडात राहणारा समाज हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे आज आम्हाला आरक्षण लागू झालेलं आहे। परंतु आमचं आरक्षण जर कोणी हिसकावण्याचा प्रयत्न करत असेल तर हे आम्ही कदापि होऊ देणार नाही। आणि म्हणून त्याचा विरोध करण्यासाठी आज लाखोंच्या संख्येने आदिवासी समाज आज गोंदियामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जात आहे। गोंदिया का आज का ये नजारा सिर्फ एक मोर्चा नहीं था, ये था आदिवासी अस्मिता का प्रदर्शन, एकता, जोश और स्वाभिमान का संदेश, और शायद सरकार को एक स्पष्ट चेतावनी भी। गोंदिया ने आज बोल दिया है, हम आदिवासी हैं और अपने हक के लिए हर मोर्चा लड़ेंगे। भीड़ में गूंजते नारे, जय आदिवासी, जय भारत। जे समाजात सर्व घटक आहेत त्या सर्व 47 जातीला आम्ही इथे बोलवला। ते सर्व दऱ्याखुऱ्यात आधी ते आलेले आहेत आणि तुम्हाला सर्वांना, पत्रकार मित्रांना माहितीच आहे की एवढा मोठा जनसमुदाय गोंदिया इतिहासाने पहिल्यांदाच घडलेला आहे। प्रमुख मागण्यामध्ये आमचे विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह आहे आणि धनगर, बंजारा हे आमच्या समाजामध्ये येऊ इच्छू नये म्हणून आम्ही त्यांना मागणी केली आहे। तर कलेक्टर महोदयांनी निम्रपणे सांगितलं की आम्ही ते माहिती राज्यपालांना देऊ आणि वसतिगृहाची मागणी त्यांनी पूर्ण केली आहे। लगेचच्या जीवाच्या अधिवेशना पहिले आमची ती मागणी पूर्ण होईल। आमदार राजीनामा मागितलेला नाही आहे। कोणी जर ते म्हणतात तर आमदार समाजाचे घटक आहेत, त्यांना एक जिम्मेदारी आहे म्हणून सर्व 25 आमदार आमच्या पाठीशी आहेत आणि त्यांनी मुख्यमंत्री निवेदन दिलेलं आहे की कोणत्याही प्रकारचे धनगर, बंजारा आमचे समाज करू नका, आमच्या सत्ता राहू द्या। बावनकुळे यांचा निषेध केला आपल्या आंदोलनाच्या माध्यमाने। भारत तत्वावर जमिनीचा निषेध आमच्या त्यांनी केलेला आहे, कारण की आदिवासी जमीन भारत तत्वावर देऊ नये, कारण की आदिवासी इस देश का मूल मालिक है और उनकी जमीन को छीन नहीं सकता। अगर ऐसा होता है तो हम उनका निषेध करेंगे। निषेध व्यक्त पुन्हा कंटिन्यू होणार का? आता सर मोर्चा सुटणार नाही, होणार निषेध।